आपण पाहत आहात BV महाराष्ट्र न्यूज, खबरबात महाराष्ट्राची। येथील जुन्या अमरधाममध्ये अघोरी पूजा, संशयित पसार। सटाणा येथील जुन्या अमरधाम स्मशानभूमी परिसरात दिनांक 30 मे रोजी पौर्णिमेच्या मध्यरात्री काही अज्ञात व्यक्तींनी भगवे वस्त्र धारण केल्याने अर्धलग्न मांत्रिकाला सोबत आणून अघोरी पूजा केल्याचा धक्कादायक आणि संतापजनक प्रकार उघडकीस आला आहे। पुरोगामी महाराष्ट्राला काळीमा फासणाऱ्या अंधश्रद्धेच्या प्रकारामुळे सटाणा शहरासह संपूर्ण परिसरात तीव्र संताप व्यक्त होत असून या प्रकरणाचा निषेध केला जात आहे। सविस्तर वृत्त असे की पौर्णिमेच्या मध्यरात्रीच्या सुमारास काही संशयित व्यक्ती आलिशान गाड्यांमधून जुन्या अमरधाम परिसरात आल्या। त्यांच्यासोबत एक अर्धनग्न मांत्रिकही होता। या टोळीने स्मशानभूमीत ज्या ठिकाणी प्रेत जाळले जाते त्या चितेच्या जागेवर जाऊन अघोरी पूजेला सुरुवात केली। या पूजेसाठी त्यांनी अंडे, लिंबू, उडीद, पुष्प, कवड्या, कापूर, नारळ आणि इतर अनेक तांत्रिक साहित्याचा वापर केला। मध्यरात्रीच्या सुमारास ही पूजा अर्चा आटोपल्यानंतर हे सर्व साहित्य त्यांनी त्याच ठिकाणी सोडून दिले। धक्कादायक बाब म्हणजे पूजेच्या ठिकाणाहून त्यांनी काहीतरी संशयास्पद वस्तू किंवा घटक उचलून आपल्यासोबत नेल्याचे प्रत्यक्षदर्शी आणि मिळालेल्या पुराव्यांवरून समोर आले आहे। या गाड्या तेथून संशयास्पद निघून जात असताना परिसरातील रहिवासी, रिपब्लिकन सेनेचे प्रवक्ता प्राध्यापक अमोल बच्छाव यांनी व त्यांच्या मित्रांनी पाहिल्या। काहीतरी वेगळा संशय आल्यामुळे त्यांनी प्रत्यक्ष जागेची पाहणी केली असता हा प्रकार त्यांनी उघडकीस आणला। या लाजिरवाण्या प्रकाराची माहिती मिळताच रिपब्लिकन सेनेची आक्रमक भूमिका घेतली आहे। रिपब्लिकन सेनेने उत्तर महाराष्ट्र प्रवक्ते प्राध्यापक अमोल बाळासाहेब बच्छाव यांनी या घटनेचा तीव्र शब्दात निषेध नोंदवला। पुरोगामी विचारांच्या महाराष्ट्रात विज्ञान युगातही अशा प्रकारे अंधश्रद्धेतून अघोरी कृत्ये केली जाणे अत्यंत दुर्दैवी व लाजिरवाणे आहे। सटाणासारख्या सुजान शहरात असा प्रकार घडणे सहन केले जाणार नाही अशी संतप्त प्रतिक्रिया प्राध्यापक बच्छाव यांनी दिली। या प्रकरणाचा पोलिसांनी सखोल आणि योग्य तपास करावा, तसेच अमरधाममधील CCTV फुटेज व इतर तांत्रिक बाबी तपासून संशयितांचा शोध घ्यावा अशी मागणी त्यांनी केली आहे। संबंधित दोषींवर महाराष्ट्र नरबळी आणि इतर अमानुष, अनिष्ट व अघोरी प्रथा व जादूटोणा यांना प्रतिबंध व त्यांचे समूळ उच्चाटन अधिनियम अन्वये तातडीने गुन्हे दाखल करून कडक कारवाई करावी अशी आग्रही भूमिका त्यांनी केली। यावेळी प्राध्यापक अमोल बच्छाव यांच्यासोबत दत्ता पवार, आबा पाकळे, खुशाल भोसले, प्रथमेश पाटोळे, अजय बच्छाव आदी कार्यकर्ते उपस्थित होते। या अघोरी कृत्यामागचा मुख्य सूत्रधार कोण आहे आणि रात्रीच्या अंधारात स्मशानभूमीतून काय नेण्यात आले याचा छडा लावण्याचे मोठे आवाहन आता पोलिसांसमोर आहे। BV न्यूज महाराष्ट्रसाठी विभागीय संपादक बापू बागुल। नमस्कार, आपण या ठिकाणी उभे आहोत ते ठिकाण जे आहे सटाणा नगर परिषद हद्दीतील जुने अमरधाम या ठिकाणी। आत्ता वेळ झालेली रात्री कंप्लीट 12:05 म्हणजे एक या ठिकाणी अत्यंत धक्कादायक प्रकार आपल्याला इथे या ठिकाणी बघायला मिळालेला आहे। म्हणजे 30 तारखेच्या मध्यरात्री साधारण 11:40-45 आसपास इथे आम्ही काही मित्रमंडळी उभे होतो, तर त्या ठिकाणी 2 गाड्या अमरधामच्या गेटवरती येऊन थांबल्या आणि अतिशय हायफाय गाड्या होत्या। एक फॉर्च्युनर होती आणि एक दुसरी साधारण गाडी होती। त्यांचे नंबरही आपल्याकडे आहेत, परंतु ते या ठिकाणी एक्सपोज करत नाही। परंतु या अमरधाममध्ये रात्री 11:30 नंतरच्या म्हणजे मध्यरात्रीच्या दरम्यान पौर्णिमा होती साधारण, आणि या परिस्थितीमध्ये या ठिकाणी त्या लोकांनी एका मांत्रिकाला सोबत घेऊन काहीतरी अघोरी प्रकार केला की काय अशी शंका निर्माण झालेली आहे। या ठिकाणी या लोकांनी असा प्रकार ठेवलेला आहे, याच्यामध्ये आपल्याला नारळ, पिशवीमध्ये काही उडीद, फुलं, काही पूजेचं साहित्य, लिंबू आणि काहीतरी अंड आणि कवड्या अशा पद्धतीने हा प्रकार केलेला आढळून येतो। हा पुरोगामी महाराष्ट्रामध्ये पौर्णिमेच्या मध्यरात्री अशा पद्धतीने अतिशय भयावह, धक्कादायक आणि आपल्याला लाजवेल अशा पद्धतीने हा प्रकार करण्यात आलेला आहे। हा प्रकार आम्ही सर्वांनी बघितलेला आहे। आम्ही म्हणजे हे लोक ज्यावेळेस गाड्या उभ्या राहिल्या त्यावेळेस आम्हाला काही शंका आली नाही। नंतर ज्यावेळेस ते अमरधाममधून बाहेर आले, नंतर बघितलं तर या ठिकाणी ते नारळ, लिंबू आणि इतर साहित्य जे आहे, कवड्या वगैरे ते ठेवलेलं आढळलं। हा प्रकार अत्यंत धक्कादायक आणि निश्चितच
पुरोगामी महाराष्ट्राला लाजवणारा प्रकार आहे. या घटनेचा आम्ही तीव्र शब्दात निषेध करीत आहोत. मध्यरात्री दरम्यान आम्ही प्रत्यक्ष या ठिकाणी घटनेची पाहणी केली आणि या ठिकाणी हा जो प्रकार आहे तो आढळून आलेला आहे. याची सखोल चौकशी झाली पाहिजे. नगरपालिका प्रशासन असेल, पोलीस प्रशासन असेल, यांनी या प्रकारासंदर्भात सखोल चौकशी करून हे प्रकार थांबवले पाहिजे, जेणेकरून इथला असणारी नागरी वस्ती जी आहे या नागरी वस्तीमध्ये किंवा इथल्या असणाऱ्या रहिवाशांमध्ये चुकीचे प्रकार किंवा चुकीचे संदेश जाणार नाहीत. असा हा जो काही प्रकार आहे हा थांबवला पाहिजे. हे खरं तर प्रशासनाने लक्षात